पाण्यामार्फत, डासांमार्फत, हवेमार्फत खूप आजार पसरतात. त्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. तसेच जनजागृती करण्यात आलेली आहे की त्यांनी पाणी स्वच्छ उकळून व गाळून प्यावे. तसेच डासांमार्फत स्वतःचं संरक्षण करावं. तसेच कुठल्याही प्रकारचा ताप आला तर शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यात त्यांनी उपचार घेण्यासाठी पुढे यावे. सर्व ग्रामपंचायतींना नळ गळती काढणे, गटारी वाहती करणे, पिण्याच्या पाण्याची टाक्या स्वच्छ करणे. गोकुळ सोबत गोकुल. शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉक्टर HR निरंकारी यांच्यासोबत आपण आलो आहोत. येणारा पावसाळा व त्या संदर्भात उद्भवणारे साथीचे रोग या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतो. शाहूवाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असते आणि पाण्यामार्फत, डासांमार्फत, हवेमार्फत खूप आजार पसरतात. त्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. तसेच जनजागृती करण्यात आलेली आहे की त्यांनी पाणी स्वच्छ उकळून व गाळून प्यावे. तसेच डासांमार्फत स्वतःचं संरक्षण करावं. उदाहरणार्थ मच्छरदाणी वापरावं, मस्किटो रिपेलंट वापरावं. तसेच कुठल्याही प्रकारचा ताप आला तर शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यात त्यांनी उपचार घेण्यासाठी पुढे यावे. तसेच सर्व ग्रामपंचायतींना नळ गळती काढणे, गटारी वाहती करणे, पिण्याच्या पाण्याची टाक्या स्वच्छ करणे असे सूचना. तसेच गावागावामध्ये आठवड्यात 1 दिवस कोरडा दिवस पाडणे असले सूचना माननीय BDO सरांमार्फत सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत. तसेच सर्व खाजगी डॉक्टर, तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टर व सर्व लॅब टेक्निशियनना तसे सूचना देण्यात आलेली आहेत की डेंग्यू, अतिसार, कॉलेरा, टायफॉईड इत्यादी कुठलंही नोटिफायबल डिसीज ज्याला आपण म्हणतो तसं त्यांना आढळलं तर त्यांनी त्वरित शासकीय यंत्रणेला इन्फॉर्म करावे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.